आपण असल्याचे ज्ञान हे त्या आत्मप्रकाशाची ओळख आहे. देह हा मळाने भरलेला आहे, तरी पण त्यात दैदिप्यमान आत्मा विराजमान आहे. आपण असल्याचे ज्ञान हे त्या आत्मप्रकाशाची ओळख आहे. तो प्रकाश जर मावळला तर देह कुजून ओस पडतो. त्यामुळे त्या देहाचे सगळे महत्त्व त्या आत्मारामामुळे आहे. मग सारे महत्त्व आत्म्यालाच नाही का? देह व्यवहारतो, देहबुद्धी नाना चाळे करते, ती मानवाला ध्यान करायला देत नाही, फुरसतच नाही असे करते, आत्म्याकडे बघायलाच देत नाही. तरीसुद्धा तुम्ही स्वरूपाकडे पाहायला विसरू नका. तो ज्ञानप्रकाशच सगळ्यांचा आधार आहे. तो सगळी घाण नाहीशी करून टाकतो, पण स्वतः तो निर्मळ व पवित्र आहे. तोच पांचीभूतांना हलवतो, चालवतो, पण पांचीभूते व्यापून तो उरला आहे. तर त्या आत्म्याला भेटायला जाऊ नका. भेट होणार नाही, कारण ते स्वरूप आहे. भेटू जाता पडे तुटी, न भेटता अखंड भेटी, असे तुम्ही आताच परमात्म स्वरूप आहात, हे विसरू नका. संसारासाठी अनित्यासाठी जी चिंता वाहत असता ती सोडून आत्म्याची चिंता लावून घ्या, पण ती कुणाला तरी क्वचितच असते. आत्मचिंतेत असलेला सगळे व्यवहार करतो, परंतु लक्ष स्वरूपाकडे लागलेले असते. स्वरूपाच्या चिंतेने तो सारखा वळवळत असतो, त्याशिवाय त्याला दुसरे सुचतच नाही. अखंड अनुसंधान चालू असते. बहुजन अनित्याला व असत्याला मिठी मारून बसतात, परंतु तसे न करता तुम्ही स्वरूपाकडे मिसळून जा. तुम्ही शब्दाआधी असलेले ते शुद्ध परब्रह्म आहात. हे शब्दाशिवाय चघळत राहा. पंचमहाभूते भरून राहिलेला निर्लेप असा परमात्मा तोच तुम्ही आहात. त्याच्याच प्रकाशाने आपण काळोख उजेड ओळखतो. तर हे झाड देह कोसळणार आहे, तेव्हा तू पळून जा. म्हणजे काय? आत्महत्या कर असे नव्हे. आत्महत्या करू नको, कारण कधी तो आत्मा प्रसन्न होईल सांगता येत नाही. देहाचे लाडपण करू नको, आत्महत्या करू नको. सर्व विषय भोग यथेच्छ भोगून मग ब्रह्म ओळखीन असे म्हणशील तर ते जमणार नाही. तेव्हा मी आपण प्रकाशरूप ज्ञान आहे हे सतत आठवून ज्ञानाला सावध ठेवायचे, म्हणजे तू सावध असायचे. स्वरूप भगवान रूप आहे हे जेव्हा कळेल तेव्हा ह्या घाणीला देहाला महत्त्व प्राप्त होते. लाखो लोक त्याच्या पायावर लोळण घेतात. त्यांनी काय केले तर कायेतील ज्ञान ओळखले. शब्दाने आत्मा असण्याने आपण हे एकदाच कळते, मग ते चलत नाही. मागील सर्व परिहार होते आणि पुढे कसलीच आशा इच्छा राहत नाही. मग पुढे जे घडते ते यथार्थ घडत असते. ब्रह्मामध्ये ब्रह्म मिसळले की सगळे काही झाले.